तळ कोकणामध्ये मान्सून दाखल झाला असला तरी अजूनही सह्याद्रीच्या कुशीमध्ये मान्सूनची प्रतीक्षा सध्या पाहायला मिळते. कारण की उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या परिसरामध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी मान्सूनची प्रतीक्षा सध्या अनेक शेतकरी असतील किंवा नागरिक असताना यांना पाहायला मिळते. मी सध्या आलो पुणे जिल्ह्यातील चासकामान धरणावरती. या ठिकाणी पाहतो की याच धरणामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील समजा पुणे असेल किंवा नगर असेल, शिरूर असेल या तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, या धरणावरून खरं तर केला जातो. मात्र एकंदरीत पाहिलं की सध्या अजूनही सह्याद्रीच्या कुशीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी पावसाची प्रतीक्षा खरं तर लागलेली पाहायला मिळत आहे. मान्सूनपूर्व पाऊस सध्या अनेक ठिकाणी बरसताना पाहतोय. गेले 2 दिवस पाहतो की या परिसरामध्ये जे ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. काही ठिकाणी तुरळक प्रमाणाचा पाऊससुद्धा खरं तर या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. सध्या पडत असलेल्या ह्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा जरी सध्या पल्लवित झाल्या असल्या तरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा सध्या व्यक्त केली जाते. कारण की गेल्या काही महिन्याभरापासून उष्णतेचा सामना खरं तर नागरिकांना करावा लागला होता आणि त्यामुळे वातावरणामध्ये सध्या आता मोठा दिलासा सध्या पाहायला मिळतोय. मात्र अद्यापही पेरणीसाठी आवश्यक असा दमदार पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता मान्सूनच्या जोरदार आगमनाकडे खरं तर लागलेलं एकंदरीत पाहायला मिळतं आहे. कारण की 2 दिवस या ठिकाणी पाहतो की ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणानंतर या परिसरामध्ये सध्या मान्सूनपूर्व तुरळक पाऊस पडत आहे. मात्र सध्या आता शेतकऱ्याला आशा लागली आहे ती मान्सूनच्या पावसाची. कारण की मान्सूनचा पाऊस जर पडला तरच त्यांची शेतीची कामं आहे ती मात्र या ठिकाणी करता येतील. मात्र एकंदरीत सध्या शेवटपर्यंत म्हणजे ज्या पद्धतीने पाहिलं की हा जो परिसर आहे, हा परिसर सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला परिसर आहे आणि इथं सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा सध्या शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॅमेरा अभिषेक समीर सुनील, TV9 मराठी, चासकामान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.